Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Ashok Gaikwad here. Friends, today we are going to learn the remaining part of the lesson from my English course book standard 10th. The name of the topic is World Heritage. Friends, in last video we learned the history of World Heritage sites and how UNESCO determine the sites as a World Heritage Site. After that, we learned about the World Heritage Committee and its responsibilities. Friends, before starting today's video, please subscribe my channel and don't forget to press bell icon. Let's start. Becoming a World Heritage Site. There are 5 steps in becoming a World Heritage Site. The first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. This is called the tentative list, and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Next, countries are then able to select sites from their tentative lists to be included on a nomination file. Becoming a World Heritage Site. तर मग अशा प्रकारे ही जागतिक वारसा स्थळे कसे ठरविले जाते, कसे ठरते? तर जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. मग पहिला टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडे लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळाची संपूर्ण यादी तयार करणे. याला टेंटेटिव्ह लिस्ट किंवा प्रायोगिक यादी असंही म्हटलं जातं. इन्व्हेंटरी मीन्स लिस्ट, यादी तयार करणे. मग ही यादी अतिशय महत्वाची असते. या यादीला खूप महत्व असतं, कारण एखाद्या नामांकित स्थळांचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये, या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. मग त्यानंतर प्रत्येक नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. त्यानंतर प्रत्येक प्रदेश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे त्या ठिकाणी निवडतो. नॉमिनेशन मीन्स नामांकन. टेंटेटिव्ह मीन्स तात्पुरत्या स्वरूपाचे. नेक्स्ट लाईन इज the third step is a review of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. The World Heritage Committee meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. तिसऱ्या टप्प्यामध्ये जागतिक स्मारके आणि स्थळ परिषद आणि जागतिक संरक्षण संघाच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फाईलीचे परीक्षण त्या ठिकाणी करतात आणि मग जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी त्या ठिकाणी पाठवल्या जातात. रिकमेंडेशन्स मीन्स शिफारस करणे. जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारशीचे अवलोकन करतात. आपल्या वार्षिक बैठकीमध्ये
अवलोकन केल्यानंतर कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे त्या ठिकाणी ठरवले जाते. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international community. आणि बघा, जागतिक वारसा स्थळे बनवण्याचा शेवटचा टप्पा म्हणजेच त्या ठिकाणी प्रस्तुत नामांकित स्थळ त्या ठिकाणी निवडण्यासाठी काही निकष त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि या स्थळाने 10 निवड निकषांपैकी किमान एक निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. आणि जर या स्थळाने निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव त्या ठिकाणी नोंदवले जाते. क्रायटेरिया मीन्स निकष. Inscribe means to print, to write or to engrave. नोंदणी करणे. अशा प्रकारे त्या स्थळाचं नाव त्या ठिकाणी जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवले जाते. एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर मग ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर ते असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचा देखील महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते त्याची गणना केली जाते. कम्युनिटी मीन्स समुदाय. नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. As of 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries. On map, 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Centre of Vienna in Austria. 176 are natural and feature such locations as the USS, Yellowstone and Grand Canyon National Parks. 25 of the World Heritage Sites are considered mixed, that is, natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. मग या जागतिक वारसा स्थळांचे प्रकार आपण या ठिकाणी बघत आहोत. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. विद्यार्थी मित्रांनो, 2009 पर्यंत गणना केलेली 148 देशांमध्ये स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत आणि त्यातील 689 स्थळे सांस्कृतिक आहेत, कल्चरल आहेत. आणि मग त्यात ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा त्यामध्ये समावेश होतो. 176 ठिकाणे नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स. जागतिक वारसा स्थळापैकी 25 ठिकाणे संमिश्र आहेत, मिक्स्ड आहेत. पेरूचे माचू पिचू हे त्यापैकी एक असं स्थळ आहे. आणि मित्रांनो, इटलीतील सर्वाधिक म्हणजेच 44 जागतिक वारसा स्थळे, जगातील सर्वात जास्त अशा प्रकारे जागतिक वारसा स्थळे आपल्याला
इटली या देशामध्ये दिसून येईल. India has 36 World Heritage Sites, 28 cultural and 7 natural and 1 mixed. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geography zones, which include first Africa, second Arab states, third Asia Pacific including Australia and Oceania, fourth Europe and North America, and last one fifth Latin America and the Caribbean. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये एकूण 36 जागतिक वारसा स्थळे त्या ठिकाणी आहेत आणि या जागतिक वारसा समितीने जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केलेली आहे. मग त्यात आफ्रिका, अरब राष्ट्रे, आशिया, युरोप व उत्तर अमेरिका आणि लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन अशा या 5 प्रदेशामध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. अँड लास्ट पॉइंट, वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. Like many natural and historic cultural sites around the world, many World Heritage Sites are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. World Heritage Sites that are in danger are inscribed on a separate list of World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. मित्रांनो, या शेवटच्या भागामध्ये काही धोक्यात असलेली जागतिक स्थळांचा या ठिकाणी आपण अभ्यास करतोय. मग जगभरातील अनेक नैसर्गिक आणि ऐतिहासिक त्याचप्रमाणे सांस्कृतिक स्थळाप्रमाणे अनेक जागतिक स्थळांना आज धोका निर्माण झालेला आहे. डिस्ट्रॉइड मीन्स नाश होणे. मग त्या ठिकाणी युद्ध असतील, अतिक्रमणे असतील, भूकंप असतील, यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढणारे शहरीकरण असेल, पर्यटकांचे प्रचंड लोंढे, गर्दी आणि हवेचे प्रदूषण, ॲसिड रेन, अम्लवर्षा यासारखे पर्यावरणीय घटक यामुळे ही ठिकाणं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मग अशा संकटामध्ये असलेल्या जागतिक वारसा स्थळांना धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये त्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने त्या ठिकाणी पुरवत असते. अनेक प्रकारचा निधी त्यांच्यासाठी पुरवला जातो. अर्बनायझेशन मीन्स शहरीकरण. Poaching means अतिक्रमण. Next line. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. If, however, a site loses characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website at whc.unesco.org. मित्रांनो, तर या स्थळाचे संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. तरी देखील एखादं स्थळ
एखाद्या लक्षणीय कारणामुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते, ती वैशिष्ट्ये जर नष्ट झाली असेल तर जागतिक वारसा समिती मग काय करते, ते नाव यादीमधून वगळू शकते. तर अशा या जागतिक वारसा स्थळाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण जागतिक वारसा केंद्राच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. आणि ते संकेतस्थळ या ठिकाणी दिलंय बघा, whc.unesco.org या संकेतस्थळाला आपण जर भेट दिली तर तुम्हाला या जागतिक स्थळासंदर्भात नक्कीच माहिती मिळण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे धोक्यात असलेली जागतिक स्थळे कोणकोणती आहेत याची देखील आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल. फ्रेंड्स, in this way we have completed this lesson. I am sure that you understood about the World Heritage Sites, the responsibilities of UNESCO. Friends, thank you for watching my video. Thank you very much.